नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 25 मागील भागात. आणि ही गोष्ट अभिव्यतिरिक्त फक्त अपू आणि निशाला माहीत होती. आणि त्याचबरोबर अशी काही माणसं होती ज्यांना अभिचं जगणं मान्य नव्हतं. त्यांची सुद्धा तयारी सुरू होती अभिला संपवण्याची. आणि याआधी देखील अभिला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी अभि वाचला होता. पण आता मात्र त्या माणसाने रियाला हाताशी घेऊन अभिला मारण्याचा कट रचला होता. बघू आता त्यांना किती यश मिळणार होतं. आता पुढे. शेवटी फंक्शनचा दिवस उजाडला. सकाळीच्या JP ग्रुपमध्ये लगबग सुरू होती. सकाळी लवकरच पूजा होती, त्यामुळे लवकरच सगळे आवरून आले होते. अभि हा स्वतः पूजेला बसणार होता. सगळी तयारी झाली होती. गुरुजी आले की पूजा सुरू करणार होती. अभि, अपू आणि बाकीचा जेंट्स स्टाफ कुर्ता पायजमा अशा पारंपरिक वेशभूषेत होते. आणि बाकी ऑफिसच्या लेडीज स्टाफ आज वेगळ्या रंगात होता. पैठणी, नथ, ठुशी, कोल्हापुरी साज अशा पारंपरिक वेशभूषेत होत्या. आणि त्यात आपली पिया देखील काही कमी नव्हती. पिया आणि निशा ऑफिसला आल्या आणि बाकी सगळे त्यांच्याकडे पाहतच राहिले. खरंच खूप छान दिसत होत्या त्या दोघी. आणि बाकी सगळे त्यांच्याकडे टकमक बघत होते. आणि अपूने जेव्हा निशाकडे पाहिलं तसं तो तिच्या जवळ आला. ओ हो, काय दिसताय तुम्ही दोघी? अपू: मग दिसणारच ना, निशा नखरे करत म्हणाली. अपू सर, मी खरंच छान दिसते ना? नाही म्हणजे काही जास्त तर झालं नाही ना? आज पहिल्यांदाच हा मेकअप. पियाला थोडं उघडल्यासारखं झालं होतं. तसं ते दोघे तिच्याकडे बघू लागले. पिया अगं. अपू: तू थांब. अपू पुढे काही बोलणार त्याआधीच निशाने त्याला थांबवलं आणि पुढे म्हणाली, तुला आम्ही सांगतोय तर विश्वास नाही ना? मग एक काम करू, आपण अभिलाच विचारू. आणि तिने पियाला तिच्या आणि अपूच्या मागे लपवलं. अभि, ए अभि. आणि तिने पुढे कोणाला काही बोलू न देता पटकन अभिला आवाज दिला. आणि अभि देखील तिच्या एका हाकेवर पटकन त्या दिशेला आला आणि मोबाईलवर बघत बघत आला. काय झालं निशा? अभिने मोबाईलमध्ये बघता बघताच विचारलं. अभि, मला सांग, आज मी कशी दिसते? निशा: तसं अभिने मोबाईलमधून डोकं बाहेर काढलं आणि निशाकडे पाहिलं. खूप सुंदर. अभिने हसून कॉम्प्लिमेंट दिली आणि पुन्हा मोबाईलमध्ये पाहू लागला. आणि निशा परत त्याला म्हणाली, मग मला सांग, पिया कशी दिसत आहे? आणि मग ती पटकन दोघे बाजूला झाली. आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर अभि देईल. आणि मग दोघे अभि आणि पियापासून थोडे दूर येऊन उभे राहिले त्यांच्याकडे पाहत. आणि मग आता अभि आणि पिया एकमेकांच्या समोर उभी होती. अभिने नजर वर करून पाहिलं आणि पाहतच राहिला. पियाने एक वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि मग एकदा आजूबाजूला पाहिलं आणि मग पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. आणि मग हळूच म्हणाली, मी चांगली नाही दिसत ना? तरी मी निशा मॅमला म्हणाली होती की नको हे सगळं, पण त्या ऐकल्या नाही. मी आता घरी जाते आणि मग हे सगळं चेंज करून येते. आणि मग कावरीबावरी होऊन निघाली. इकडे अपू आणि निशाने डोक्यावर हात मारून घेतला. निशाने अपूकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, तू ना तिला बहीण म्हणत जाऊ नकोस. तुझ्यावरच गेली आहे ती. बघ कशी तुझ्यासारखी बावळट वागायला लागली आहे. अरे आता मी काय केलं? चला, फिरून फिरून गोष्टी माझ्यावरच येतात. अपू वैतागत म्हणाला. पिया निघाली आणि अभिने तिचा हात धरला. तशी पिया तिथेच थांबली आणि एक आनंदाचा शहारा तिच्या अंगावर आला. कुठे निघालीस? आणि मग अभिने तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला, कोणी सांगितलं तू छान दिसत नाहीस? तू खूप सुंदर दिसत आहेस. अभि स्मितहास्य करत म्हणाला. खरंच? पियाने थोडं लाजून थोडं घाबरून विचारलं. आणि अभिने तिला डोळे मिचकावून होकार दिला. आणि मग काही वेळ अजून गप्पा मारून मग पूजेला सुरुवात झाली. अभि पूजेला बसला तर अपू, निशा आणि पिया आणि बाकी स्टाफ देखील शांतपणे पूजा ऐकायला बसले. काही वेळात पूजा आवरली. नाश्ता वगैरे उरकून सगळे चेंज करून आले. मग जरा सगळे आपल्या कॅज्युअल लुकमध्ये आले. आणि मग काय कल्ला. विविध गेम्स, मजा, मस्ती, धिंगाणा. दिवसभर हेच चालू होतं. 4 नंतर सगळे आवरायला निघाले. संध्याकाळी बरोबर 7 वाजता पार्टी सुरू झाली. पार्टीसाठी अभिने मोठमोठ्या लोकांना बोलवलं होतं. आज पार्टीमध्ये सगळेच छान तयार होऊन आले होते. आपली पिया आणि अभि पण काही कमी नव्हते. आणि अपू आणि निशा पण बरेच होते. पार्टी सुरू झाली तसं सगळ्यांचं खाणं पिणं, नाचणं गाणं, मज्जा मस्ती, धिंगाणा सुरू झाला. पण सगळं कंट्रोलमध्ये. मस्त गाणी चालू होती. ऑफिस स्टॉपमधले काही जण हातात हात गुंफून मस्त नाचत होते. कारण सगळ्यांनाच माहिती होतं
अभि जेवढा सॉफ्ट हार्ट आहे तेवढाच तो शिस्तप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकजण लिमिटमध्ये राहून वागत होते. खूप वेळ पार्टी सुरू होती. पार्टी मस्त रंगत होती. खूप उशिरापर्यंत पार्टी चालू होती. पण आता हळूहळू सगळेजण घराकडे निघाले. पण जाताना देखील कुणाला अभिने खाली हात जाऊ दिलं नाही. प्रत्येकाच्या हाती बोनस चेक आणि गिफ्ट दिलं होतं. प्रत्येकजण खूप खुश होतं. अभिने सगळ्यांचीच घरी जाण्याची देखील व्यवस्था केली होती. खास करून लेडीज स्टॉपची त्याने उत्तम काळजी घेतली होती. आणि हळूहळू सगळेच घरी गेले. आता फक्त अभि, अपू, पिया आणि निशा थांबले होते. चला आता खूप उशीर झाला आहे, आपल्यालाही निघायला हवं. अपू: हो, खूप उशीर झाला आहे, मलाही खूप झोप आली आहे. निशा हात वर करून आळस देत म्हणाली. ठीक आहे अपू, तू निशाला घरी सोड, मी पियाला घरी सोडतो. अभि, अपू आणि नंतर पियाकडे बघत म्हणाला. अपूने त्याच्याकडे बघून डोळा मारला आणि हसून मान हलवली आणि मग निशाला घेऊन निघाला. जाता जाता निशाने पियाला आणि अभिला मिठी मारली आणि गुड नाईट विश केलं. अभिनेही दोघांना गिफ्ट दिलं आणि मग ते दोघं निघून गेले. मग अभि पियाला सोडायला निघाला. गाडीत दोघेही शांत होते. अभि शांतपणे ड्राईव्ह करत होता, तर पिया डोळे मिटून मागे सीटला डोकं टेकवून शांतपणे बसली होती. एवढ्या दिवसानंतर ती रिलॅक्स होती. पिया? अभि: पिया, थँक्यू सो मच. अभि: कशाबद्दल? पियाने न समजून विचारलं. आज तुझ्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. मी नसताना तू सगळं छान सांभाळलं. अभि पियाकडे पाहून कौतुकाने म्हणत होता. सर, हे तर माझं काम होतं आणि तुम्ही नव्हता तेही माझ्यामुळे. पुन्हा त्या आठवणीने पियाच्या डोळ्यात पाणी आलं. तसं अभिने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि तिला समजावू लागला. हे पिया, प्लीज आता रडायचं नाही. आणि जे झालं त्यात तुझी चुकी नाही. मी जे काही केलं ते मी माझ्या या वेड्या बेस्ट फ्रेंडसाठी केलं. त्यामुळे तू अजिबात वाईट वाटून घेणार नाहीस, समजलं? अभि तिच्या गालाला पिंच करत म्हणाला. तसं पिया गोड हसली. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. आता अभि हळूच तिचे नाक ओढत म्हणाला आणि मग ती पुन्हा खुदकन हसली. आणि मग अभिने पुन्हा गाडी सुरू केली आणि हसत खेळत दिवसभराच्या गप्पा मारत काही वेळातच तो पियाच्या सोसायटीजवळ आला. पिया घर आलं. अभि थोड्या नाराजीने म्हणाला. त्याला पियाला सोडून जायचं नव्हतं, पण काय करणार. आजची रात्र जाणार तेव्हाच तर त्याच्यासाठी नवा दिवस उगवणार होता आणि त्यासाठी त्याला पियापासून थोडं दूर राहणं गरजेचं होतं. पिया पण नाखुशीने म्हणाली. तिची ही अवस्था अभिपेक्षा वेगळी नव्हती. ती उतरणार तेवढ्यात अभिने पुन्हा तिला आवाज दिला. पिया? काय सर? पिया. आणि मग अभिने मागे सीटवर ठेवलेलं गिफ्ट काढलं आणि पियाच्या समोर धरलं. हे काय? पिया. माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी एक छोटंसं गिफ्ट. अभि. पण याची काहीच गरज नव्हती. पिया. तुला नव्हती पण मला आहे, घे. अभि. ओके, गुड नाईट. पिया. गुड नाईट. अभि. आणि मग अभि त्याच्या घराच्या दिशेने निघाला, तर पिया तिच्या घराकडे. अभि गाडी चालवताना सतत देवाजवळ प्रार्थना करत होता की काही करून पियाने गिफ्ट उघडावं आणि पुढे सगळं त्याच्या मनासारखं होऊ दे. कारण उद्या तो पियाला प्रपोज करणार होता आणि तिच्या होकार नकारावर त्याचं भविष्य अवलंबून होतं. इकडे पिया घरी आली. अभिने दिलेलं गिफ्ट उघडून बघावंसं वाटत होतं, पण आता ती खूप थकली होती, म्हणून तिने ते आरामात उघडून बघायचं असं ठरवलं आणि मग ती सरळ चेंज करायला गेली. काही वेळातच चेंज करून ती झोपी गेली. इकडे अभि घरी आला तेव्हा त्याने घाईघाईत पियाच्या घरातील कॅमेरा ऑन केला, तर त्याने डोक्याला हात मारला, कारण आपल्या पिया मॅडम शांतपणे झोपल्या होत्या. त्याला वाटलं होतं आतापर्यंत कदाचित पियाने गिफ्ट उघडलं असेल, पण ती तर मस्त झोपली होती. पण त्यात तिची तरी काय चूक? अभिने काय गिफ्ट दिलं आहे हे तर फक्त त्यालाच माहिती, पण उद्याच्या विचाराने त्याला झोप येणार नव्हती. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पिया उशिराच उठली. सगळं आवरून तिने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि बाहेर हॉलमध्ये येऊन पिऊ लागली. इतक्यात तिची नजर अभिने दिलेल्या गिफ्टवर पडली. तिने लगेच कॉफी बाजूला ठेवली आणि घाईघाईतच गिफ्ट खोलू लागली आणि मग तिने गिफ्ट उघडलं. वाव! इतकंच तिच्या तोंडून निघालं. अभिने तिला एक रेड अँड गोल्डन कलरची साडी गिफ्ट केली होती. तिने घाईघाईत ती साडी आपल्या खांद्यावर टाकली आणि बेडरूममध्ये गेली आणि आरशासमोर उभं राहून साडी तिला कशी दिसते हे पाहू लागली. इतक्यात त्या साडीतून काहीतरी पडल्यासारखं वाटलं, म्हणून तिने खाली पाहिलं, तर एक घडी केलेला कागद होता. तिने तो कागद उचलला आणि हळूच उघडला.
पिया. सुरुवात कुठून करू काही कळत नव्हतं आणि ते आज देखील कळत नाही. पण कधीतरी सुरुवात करायची, मग ती अशी केली. माझ्या ऑफिसची एम्प्लॉई म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस. हळूहळू माझी बेस्ट फ्रेंड झाली आणि आता प्रत्येक गोष्ट तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. पण यापुढे मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट अपूर्ण ठेवायची नाही आणि त्यासाठी मला तुझ्या साथीची गरज आहे. सांग, देशील मला साथ? जर तुझी हां असेल तर मी सांगेन तिथे ये. मी तुझी वाट पाहीन. आणि तुझी ना असेल तरी तू माझ्या आयुष्यात माझी बेस्ट फ्रेंड म्हणून नेहमीच राहशील. पिऊ, माझी पिऊ. ते लेटर वाचून पिया एकदम शॉक झाली. अभि असं काही करेल असं तिला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं आणि आज अभिने तिला अनपेक्षित धक्का दिला होता. तिने एकदा अभिने दिलेल्या साडीकडे तर एकदा त्या लेटरकडे पाहिलं आणि मग स्वतःशीच हसत गिरकी घेतली. ओ माय गॉड, सरांनी हे लेटर मला दिलं. ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होती, फायनली ती गोष्ट झाली. थँक्यू सो मच बाप्पा. आणि मग एकदा त्या साडीवर ओठ टेकवलं तर एकदा त्या लेटरवर आणि मग पुन्हा शांत बसली आणि विचार करू लागली. विचार करता करता हॉलमध्ये येऊन बसली. सरांनी संध्याकाळी मला बोलवले, पण कुठे आणि किती वाजता हे तर सांगितलेच नाही. आता काय करू? ती तिथेच डोकं खाजवत विचार करू लागली. सरांना फोन करून विचारू का? पिया स्वतःशीच बडबडत होती. नाही, नको, कसं वाटेल ते. पण मग काय करू? ती विचार करत असताना तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर निशाचा कॉल होता. तसं तिने पटकन फोन उचलला. हॅलो, गुड मॉर्निंग पिया. निशा. गुड मॉर्निंग मॅम. पिया. बरं ऐक, तुझा विचार करून झाला असेल तर आवरून घे. मी तिथे येत आहे तुला पिक करायला. निशा. पिक करायला? का? कुठे जात आहोत आपण? पिया. ब्युटी पार्लर. निशा शांतपणे म्हणाली. का? पिया थोडं ओरडून म्हणाली. संध्याकाळी जायचे आहे ना तुला? निशा गालातल्या गालात हसत म्हणाली. तशी पिया देखील लाजली. काय हो मॅम, तुम्हाला सगळं माहिती होतं ना, पण तुम्ही मला काही सांगितलं नाही. पिया लटका राग दाखवत म्हणाली. आम्हाला तशी आज्ञा नव्हती. निशा आज्ञाधारक बालकाप्रमाणे म्हणाली. कळतं मला सगळं. पिया. चल यार आवर, मी येते. निशा. ओके. पिया. आणि मग आवरून पिया खाली आली. निशा आल्यानंतर दोघी बाहेर गेल्या. संध्याकाळी पिया अभिसोबत जाणार असल्याने तिने अभिने दिलेली साडी नेसायचं असं ठरवलं होतं आणि त्या साडीवर मॅचिंग ज्वेलरी आणि बऱ्याच गोष्टीची शॉपिंग, ब्युटी पार्लर असे दोघींचे संध्याकाळपर्यंत चालू होतं आणि या सगळ्यात निशा पुढाकार घेऊन करत होती. त्यानंतर दोघी घरी आल्या आणि मग पियाची बाहेर जाण्याची तयारी सुरू झाली. बरोबर 7 वाजता पिया घराबाहेर पडली. अर्थात निशा होती तिच्यासोबत, पण सोसायटीच्या गेटपर्यंत. आणि मग तिथे एक गाडी होती ज्यात निशाने पियाला बसवलं आणि हळूच तिच्या कानात म्हणाली. पिया, आज तू इतकी सुंदर दिसत आहेस की अभिने तुला पाहिलं की फ्लॅट होईल. आल्यावर आम्हाला गुड न्यूज हवी आहे. आणि मग पिया तिच्या बोलण्यावर गोड लागली. आणि मग काही वेळाने ती गाडी एका निर्जन स्थळी येऊन थांबली. पियाने एकदा गाडीतून बाहेर पाहिलं. सगळीकडे बुडूक अंधार होता. तो अंधार बघून तिला जरा भीती वाटली, पण पुढच्या क्षणी ती भीती नाहीशी झाली, कारण तिच्यासोबत तिचा अभि होता. मॅडम, मुझे आपको यही छोड़ने के लिए बोला है, गाडीचा ड्रायव्हर म्हणाला. ठीक है. आणि पिया गाडीतून उतरली आणि मग सरळ ती गाडी निघून गेली. पियाने एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि मोठ्याने अभिला हाक मारली. सर, सर. तेवढ्या समोर काही लाईट लागल्या आणि मग तिने पाहिलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाईट लागल्या होत्या आणि खाली जमिनीवर वेलकम पिया असं गुलाबांच्या पाकळ्यांनी लिहिलं होतं. आणि पुढे पाहिलं तर रस्ता गुलाबाच्या पाकळ्यांनी भरला होता. हे सगळं पाहून पियाच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि आजपर्यंत तिला इतकं स्पेशल कोणीच फील करवलं नव्हतं. तिने हळूच उलट्या हाताने डोळ्यातले पाणी पुसले आणि मग हळूच त्या पाकळ्यांवर चालू लागली. आता तिच्या पायाला रस्ता नाही तर वाळू लागत होती. अंगाला गारवारा लागत होता. समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत होता. काही अंतर चालल्यावर तिला जे काही दिसलं आणि ते पाहून तर तिचे डोळेच दिपले. एक टेंट उभारला होता. त्याच्या आसपास प्रकाश होतं. लाल गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट, कुंड्या. याला आता फक्त वेड लागायचं बाकी होतं. तिथेच काही अंतरावर अभि तिच्याकडे पाठ करून उभा होता. ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ब्लेझर. स्वीट अँड सिम्पल लुक आणि समोरच्याचा खेळ खल्लास.
काही वेळ पिया त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत राहिली आणि मग तिने त्याला हळूच आवाज दिला, सर. आणि मग अभिने हळूच मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि मग एक गोड स्माईल दिली आणि मग अभि तिच्या जवळ आला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला. त्याच्या अशा पाहण्याने पियाने लाजून आपला चेहरा दुसरीकडे वळवला. अभिने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा आपल्याकडे वळवला आणि हळूच म्हणाला, तू खूप सुंदर दिसत आहेस. थँक्यू सो मच, पिया लाजून म्हणाली. थँक्यू तर मी म्हणायला हवं, अभि. का? पियाने न समजून विचारलं. मी बोलावलं आणि तू आलीस ना, अभि. ही पिया तुम्ही बोलावल्यावर कुठेही येईल. पिया, इतका विश्वास आहे माझ्यावर, अभि. स्वतःपेक्षा जास्त. पण तुम्ही मला सांगितलं नाही मला का बोलावलं ते. पिया काही माहीत नसल्यासारखं नाटक करून म्हणाली. तसं अभि गालातल्या गालात हसला आणि मग तिच्याकडे एकदा बघितलं आणि तिच्यापासून दूर गेला आणि एक छान गाणं तिच्या कानावर पडू लागलं. अभि मंद मंद हसत तिच्या समोर आला आणि तिचे हात हातात घेतले. त्या वेळेला त्यांच्या सिच्युएशनला ते गाणं अगदी सूट होत होतं. दोघी एकमेकांच्या मिठीत त्या गाण्यावर थिरकत होते. नाचताना अभिने तिला पाठीमागून मिठी मारली. त्याचा श्वास तिला जाणवत होता. एक प्रकारचा शहारा तिच्या अंगावर आला. कोणीतरी मोरपंख फिरवत आहे असं वाटत होतं. आतापर्यंत किती वेळा ती अभिच्या जवळ होती, पण आज त्याचा स्पर्श तिला वेगळा भासत होता. तिचे रोमरोम त्याच्या प्रेमात विरघळण्यासाठी आतुर होतं. आणि मग हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला, पिया, आय लव्ह यू. आणि मग तिने हळूच डोळे मिटले. नकळत तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जे शब्द ऐकण्यासाठी ती आतुर होती, शेवटी ते शब्द तिच्या कानावर आले. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर अभिने तिला आपल्याकडे वळवलं आणि हळूच तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. आता तूही म्हण ना, अभि हळूच तिच्या कानात म्हणाला. काय? पिया. 3 मॅजिकल वर्ड, अभि. तशी पिया अजून लाजली. ठीक आहे, तुला कधी म्हणायचं आहे तेव्हा म्हण, पण त्याआधी डोळे बंद कर, अभि. आणि मग तिने डोळे बंद केले आणि अभि तिला घेऊन एके ठिकाणी आला आणि तिला म्हणाला, डोळे उघड. आणि इतक्यात एक मोठा आवाज झाला. पियाने डोळे उघडले पण घाबरून. तर अभि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला होता. अभि आणि पिया दोघांनीही त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक माणूस बंदूक घेऊन त्यांच्या दिशेला धावत येत होता. तसं अभि घाईतच उठला आणि पियाचा हात धरून धावू लागला आणि तो माणूस त्यांच्या मागे धावत होता. पण काही क्षणात आणखीन माणसं त्यांच्या दिशेला धावत येत होती आणि मग अंधाराचा फायदा घेऊन अभि पियाला घेऊन एका मोठ्या दगडाच्या मागे लपला आणि मग ती माणसं देखील तिथंच उभं राहून अभि आणि पियाला शोधत होती. अभिने एकदा स्वतःला चाचपडले आणि मग वैतागत डोक्यावर हात मारला. आज आपण कशी काय विसरलो, असं तोंडातल्या तोंडात पुटपुटला. पिया त्याची प्रत्येक हालचाल निहाळत होती, पण तिला त्याच्या कोणत्याच हरकतीचा काहीच अर्थ लागत नव्हता. इतक्यात एक विशिष्ट आवाज अभिच्या कानावर पडला आणि अभिने त्या दिशेला पाहिलं आणि हवेत हात पसरले आणि काहीतरी त्याने कॅच केलं. काय ते अंधारात पियाला दिसलं नाही. ती वस्तू हातात आल्यावर काही क्षणात ती वस्तू एका माणसासमोर धरली आणि एक मोठा आवाज झाला. तेव्हा कुठे लक्षात आलं की ती वस्तू म्हणजे एक गन आहे. परत अभिने पियाचा हात धरला आणि ती गन घेऊन दगडाच्या मागे लपत लपत चालला होता. 10 ते 12 माणसं त्यांना शोधत होती. इतक्यात पुन्हा गोळी चालवल्याचा आवाज झाला. त्यातली काही माणसं किंचाळी फोडून जमीनदोज झाली. दोघांनी तिकडं पाहिलं तर अभिचे गाठ त्या माणसावर गोळ्या झाडत होते. आता अभि पियाचा हात धरून बाहेर आला. पिया अजूनही त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होती. काय चाललंय हे तिला काही कळत नव्हतं. आता अभिच्या बॉडीगार्डनी अभि आणि पियाभोवती एक कवच तयार केलं होतं. येणारी प्रत्येक गोळी प्रत्येक वार ते झिटकारून लावत होती. असं करत करत अभिच्या बॉडीगार्डने सगळ्यांच्याच फडसा पाडला. सगळे शांत झाले. औषधालाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. इतक्यात अभिचे 2 बॉडीगार्ड एका माणसाला फरफटत घेऊन आले. बॉस तिथे झाडीत लपून बसला होता.
एक बॉडीगार्ड. तेवढ्यात अभिचे आणखीन 2 बॉडीगार्ड एक आलिशान खुर्ची घेऊन आली आणि मग अभि एटीत त्या खुर्चीत बसला. एक पायावर दुसरा पाय, एका हातात गन. त्याच्या रुबाब काही औरच होता. पिया तर अवाक होऊन हे सगळं पाहत होती. साहेब मला माफ करा, मला जाऊ द्या, मी पुन्हा असं नाही करणार. तो माणूस हात जोडून गयावया करत म्हणाला. तुला कोणी पाठवलं? कोणी सुपारी दिली तुला यांना मारायची? दुसरा बॉडीगार्ड. बोल रे बोल. पहिला बॉडीगार्ड. बाकीचे बॉडीगार्ड त्यांच्या भोवती उभे होते आणि पिया मात्र काही अंतरावर उभी राहून हे सगळं पाहत होती. मला मारायला कितीची सुपारी घेतली तू? अभिचा करारी आवाज सगळ्यांच्याच कानावर पडला. बोल रे लवकर. पहिला बॉडीगार्ड त्या माणसाच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. 10 लाखाची. तो माणूस अडखळत म्हणाला. फक्त 10 लाखाची? कोणी केली ही चिंदीगिरी? मला मारायचे कोणी 10 करोड दिले ना तरी कमी आहेत. अभि हसत म्हणाला. बोल आता, कोणी दिली सुपारी? दुसरा बॉडीगार्ड. माहीत नाही. तो माणूस जेव्हा भेटायचा तेव्हा त्याचा चेहरा झाकलेला असायचा. मी त्याला कधीच नाही पाहिलं. तो माणूस घाबरत घाबरत म्हणाला. तुला माहीत आहे मी कोण आहे? अभि रागीट आवाजात म्हणाला. नाही. तो माणूस. डॉन. अभिमन्यू पाटील. डॉन. मुंबईच डॉन. अभिच्या त्या वाक्यावर पियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिने ऐकले ते खरं आहे. ती आतापर्यंत या एका गुन्हेगारासोबत वावरत होती आणि त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न बघत होती. या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. ती कावरीबावरी झाली आणि पुन्हा एकदा डोक्यात विचारांनी आणि डोळ्यात अश्रूंनी थैमान घातले. अभिचं खरं रूप तिच्या समोर आलं होतं. त्यामुळे तिला धक्का बसला होता आणि पुन्हा एकदा अभिचा आवाज कानी पडला. काय म्हणालास? तू त्या माणसाला पाहिलं नाहीस? ठीक आहे, मग यापुढे तुलाही कोणी पाहणार नाही. आणि असं म्हणून पुढच्या क्षणी अभिने त्या माणसावर गोळ्या झाडल्या आणि तो माणूस तिथेच रक्ताच्या थारोड्यात पडला. आणि त्याचवेळी पियाने एक मोठी किंचाळी फोडली. तसं अभि भानावर आला आणि आपण पियासमोर काय करून बसलो या विचाराने हैराण झाला. तो धावतच पियाजवळ आला. पिया तर डोकं धरून उभी होती. पिया पिया. अभि तिचे दोन्ही दंड धरून तिला हाक मारत होता. पियाने एकदा भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच त्याच्या हातून स्वतःचे दंड सोडवून घेतले आणि म्हणाली. मला हात नका लावू. तुम्ही खुनी आहात. आय हेट यू. आणि दुसऱ्या क्षणी तिने डोळे मिटले. ती पडणार इतक्यात अभिने तिला सावरली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.